प्युअर बिट्टल आहे, 3 महिन्याचीच बिट्टल आहे. हिला 3 महिन्याची. 3 महिन्याची. आपली गावरान 3 महिन्यात एवढं होत नाही. हिला आता मागणी करून गेली गावातच 36,000 रुपयाला. आता पूर्ण बंद दिसतंय, पण कधी मध्ये जर पावसाने तकलीफ व्हायला लागली तर यांना खुल्या मैदानात तुम्हाला मार्केटमध्ये तर ह्याची काय प्राइस होऊ शकते? याची 35 ते 36,000 रुपये प्राइस होऊ शकते सध्या. 35 ते 36. 35 ते 36. शेळी पहिला दूध गाईचं दूध होतं माझ्याकडे, म्हणजे जलच्या गाय होत्या. पण ते जलच्या गायीमध्ये प्रॉफिट मला दिसाना म्हणून मी ते विकून बिट्टल शेळी पालनकडे शिरलो. पहिल्या एका शेडला मी भेट दिली. तिथं बिट्टल शेळ्या पाहितल्या, गावरान बी पाहितल्या. पण मला बिट्टल थोडी आकर्षित जात दिसल्यामुळं मी बिट्टलकडे वळलो. आणि करताना एक 6 नग घेतले आणि एक ब्रीडर घेतला. त्याच्यापासून मी जे चालू केलंय, एक 12 महिने झालंय. हे 6 नागापासून आता माझ्याकडे 15 नग आहेत एक 12 महिन्यात. तर माझ्याकडे शेती पण एक 2 एकर शेती आणि 20 गुंठे मी ते शेतीसाठी चारा केलेला आहे. चाऱ्याचं नियोजन असं आहे, दशरथ घास आहे 5 गुंठे दशरथ घास आहे, 5 गुंठे गावरान घास आहे, 5 गुंठे पावणा गवत आहे आणि बाकीचं तुरीचं भूस आणि मुरघास मी स्टॉक करून ठेवलेला आहे. जे की पाऊस काळात घास ते वल्ला झाल्याच्या नंतर दैवारामुळं पाण्यामुळं ते खात नाहीत, म्हणून मी जे कोरडा चारा आहे ते स्टॉक साठी ठेवलेला. असं नाही की शेळी पालन मध्ये 100% प्रॉफिट आहे, त्याच्यामध्ये लॉस पण जातो. लॉस न जावा म्हणून त्यांचं फक्त व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. एक थोड्यापासून चालू करायला पाहिजे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत बिटल शेळी पालनविषयी माहिती. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पाहितलं सध्या महाराष्ट्रामध्ये बिटल शेळी पालनाचा ट्रेंड आहे. जे शेतकरी आहेत बिटल शेळी पालनाकडे वळताना दिसत आहेत. आपण आज पाहणार आहोत बिटल शेळी पालन. इथं जर माझ्या पाठीमागं पाहितलं तुम्हाला एक शेड दिसतंय आणि या शेडमध्ये जवळपास 15 ते 20 बिटल जातीच्या शेळ्या आहेत. इथं कसं व्यवस्थापन असतं, काय असतं, चारा लागवड किती केला आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला पाहूया. नमस्कार सर, प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपला परिचय आणि आपला ॲड्रेस सांगा. विष्णू पंडित खेडकर, मुक्काम पोस्ट घाटशिळ पारगाव, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. आता आपल्याकडे ज्या बिटल जातीच्या शेळ्या आहेत, आपल्याकडे सध्या संख्या किती आहे? संख्या 15 आहे आता माझ्याकडे. 15. बरं. आता आपण जर बघितलं शेळी पालनामध्ये बरेचसे शेतकरी जोडधंदा म्हणून करत आहेत, काही प्रॉपर व्यवसाय म्हणून करत आहेत. आपण कसं सुरुवात केली ती, कसं आपल्या डोक्यामध्ये आलं? नाही, आता माझ्याकडे पहिल्या जलस्या गाया होत्या. जलस्या गाया त्रास थोडा जास्त वाढायचा चाऱ्या पाण्याचा त्याचा, त्याच्यामुळे त्या कमी करून आणि हाताखाली बी माणूस नव्हता म्हणून शेळी पालन करावं म्हणून हे माझ्या डोक्याला आलं. आणि ते जलस्या गाया विकल्याच्या नंतर हे 6 बिट्टल शेळ्या घेतल्या आणि घेऊन एक 12 महिने झाले. त्याच्यापासून आपल्याला पिल्लं पण भेटले तर आणि वाढ पण झाली त्याच्यात. बिटलच का निवडलं बरं? भरपूर शेळ्याच्या जाती. बिट्टल असं एक शेळी आहे की ते माणसाला आकर्षित करणारी जात आहे. म्हणजे इच्छा होती की हिलाच घ्यावं म्हणून. आणि तिचं बाजारात तिला मागणी पण आहे, तिच्या कार्डाला पण मागणी आहे, बोकडाला पण मागणीच आहे. त्याच्यामुळे बिट्टलकडे वळलो. आता या बिटल शेळी पालनाचं आपण काही प्रशिक्षण घेतलंय का डायरेक्ट आपण आणलं? नाही, प्रशिक्षण काही घेतलं नाही आतापर्यंत, डायरेक्टच आणलंय. कुठून खरेदी केली ते आपण? हे गोळेगाववरून, भगवानगडाच्या खाली गोळेगाव म्हणून तिथून मी 6 नग उचलले होते आणि एक बोकड. कितीला आपण खरेदी केली ते? आपल्याला त्या टायमाला 1,68,000 रुपयाला बसली होती सगळे. आता भरपूर शेतकऱ्यांचे आम्हाला कमेंट असतात की बिटल शेळ्यांची जी किंमत आहे, बरेचसे शेतकरी जे नवीन आहेत ते पेचात पडतात घ्यायच्या वेळेस की बिटलच्या बोकडाची किंमत 1.5 लाखाच्या पुढं, 1 लाखाच्या जवळपास. म्हणजे खरं आहे का बरं? नाही, आहे ना, खरं आहे ना. खरं म्हणजे मिस्टेक अशी आहे, कारण ते माणसाला आकर्षक करणारी जात आहे आणि ते तुम्हाला सध्या महाग वाटतंय, पण ज्या टायमाला आपण विकतो किंवा आपण घेतो त्या टायमाला, घ्यायच्या टायमाला आपल्याला महाग वाटतंय, पण विकायच्या टायमाला आपण तसंच विकतोय ना, कारण त्याला मागणी पण आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी किंवा माझ्यासारख्या माणसांनी टेन्शन नाही घ्यायला पाहिजे, घ्यायलाच पाहिजे. आता आपण जे हे बिटल शेळी पालन सुरुवात केली, आपण कशामध्ये काम करणार आहात? ब्रीडिंगमध्ये तुम्ही विकणार आहात का कसं? नाही, ब्रीडिंगमध्ये नाही. आपण याच्यापासूनच थोडी वाढ करून एक 25-30 नग आपल्याकडे झाली, मग तिथून पुढे आपण विक्री चालू करणार आहे. तोपर्यंत आपल्याकडे आपण ठेवणार, म्हणजे वाढ करणार. याच्यामध्ये एक 6 पासून आपण वाढ केलेली आहे, 30 होईपर्यंत. जे नर होतील ते विकले जातील, जे पाठी होतील ते ठेवले जातील.
शेतकरी मित्रांनो, आपण पाहणार आहोत ह्यांच्या ज्या बिटल शेळ्या आहेत. सुरुवातीला त्यांनी ज्या शेळ्या खरेदी केल्या होत्या कशा पद्धतीने खरेदी केल्या होत्या. आता आपण हे जे शेळी पालन सुरू केलंय बिटलचं, तर यासाठी आपण चारा लागवड व्यवस्थापन कसं केलं? चारा लागवड घास आहे, दसरथ घास आहे, तुरीचं भूस आहे, मुरगा असेल, खायला भरपूर आहे त्याला, खायची काय अडचण नाही. फक्त टायमिंग चारा आहे, सकाळी 10 पर्यंत 10ला स्टॉप करतो, डायरेक्ट 5 वाजता साफसफाई करणार आणि परत 5 वाजता चालू करणार. सकाळी 5 वाजता साफसफाई सकाळी 5 वाजता साफसफाई आणि परत संध्याकाळी. परत संध्याकाळी एकदा. आता आपण हे किती एरियामध्ये आपण हे चारा लागवड केली आहे? 20 गुंठ्यामध्ये आहे. 20 गुंठा. 20 गुंठ्यामध्ये चारा लागवड आहे. 3 जातीचा चारा आहे, पावना गावात आहे, दसरथ घास आहे, गावरान घास आहे. आता आपल्याकडे हे जे शेळ्या आहेत त्या शेळ्या तुम्ही पूर्ण बंदिस्त केलंय का अर्ध बंदिस्त कसं? नाही सध्या तर पूर्ण बंद दिसतंय, पण कधी मध्ये जर पावसाने तकलीफ व्हायला लागली तर यांना खुल्या मैदानात बी सोडतो, डोंगरामध्ये बी नेतो, काही अडचण येत नाही. आता तुमच्याकडं सगळ्यात महत्त्वाचं असतं की शेळी पालन करायचं म्हणलं की ह्याचं मार्केटिंग असतं. आपल्याकडं कसं मार्केटचं कसं आहे? मार्केटचं नियोजन कस्टमरचे येते फोन, पण आपल्याकडे जे बारकाले बिल्डर होते ते आपण बुकिंगवरच गेलते ते. आता जी पाठी आपल्याकडे शिल्लक आहे ती स्वतः आपल्याला ठेवायच्यात म्हणून आपण सध्या देऊ शकत नाही ते. आता ही जी पाट आहे किती महिन्याची असेल मिनिमम? ती 2.5 महिन्याची ही. 2.5 महिन्याची. ही 2.5 महिन्याची, ही पाठीमागची ही 3 महिन्याची आणि ही बी 2.5 महिन्याची. आता ही किती म्हणले? 3 महिने. हो. बरं, आता जर ही समजा सेल करायची म्हणलं तुम्हाला मार्केटमध्ये, तर ह्याची काय प्राइस होऊ शकते अंदाजे? याचे 35 ते 36 हजार रुपये प्राइस होऊ शकते सध्या. 35 ते 36. 35 ते 36. बरं, ही ओरिजिनल बिटलच आहे का क्रॉस आहे? नाही क्रॉस नाही, ओरिजिनल बिटल. ओरिजिनल बिटल. आणि आता तुमच्याकडे हे तुम्ही ठेवले समजा तुम्हाला घरी ठेवायचे. घरीच ठेवायचं आपल्याला. आता तुम्ही सांगितलं की सुरुवातीला तुमच्याकडे गायी होत्या आणि गायीमध्ये काही परवडत नाही, पण आता जे गाय पालक आहेत ज्यांच्याकडं गायीचा व्यवसाय आहे त्यांना वेगळं वाटेल काय त्याबद्दल? वेगळ्याचं काय नाही, ज्याचा त्याचा व्यवसाय. समजा आपल्याला थोडा माणूस बळ कमी पडायला लागला. ज्या बिटल जातीच्या शेळ्या आहेत तर ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थापन जे असतं ती की रोगराई. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट असतात की बिटल शेळी आपल्या वातावरणात सट होत नाही, आपल्याकडे गावरान जास्त शेळ्या चालतात, त्याबद्दल काय सांगतो? रोगराई जर येऊन द्यायची नसली तर साफसफाई 2 टाइम करणे, पाण्याचं व्यवस्थापन करणे, पाणी त्यांना स्वच्छ पाणीच प्यायला पाहिजे, हे डास वगैरे व्हायला नको. आपण जेवढी आपली दक्षता घेतो तेवढी यांची घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळं मग यांना प्रॉब्लेम येत नाही. सक्सेस आपल्याकडे 100% आहे, काही अडचण येत नाही. फक्त काही शेतकरी समजा जे शेळी पालनवाले त्यांच्याकडून थोडं गैरसोय झाल्यामुळे मग त्यांना दुखणे ते चालू होतं. बरं, आता आपल्या शेळ्यांना लसीकरण केलेलं आहे? लसीकरण आता केलं, एक 15 दिवस झाले नाहीत. आतापर्यंत 12 महिन्याचं इंजेक्शन नाही, किंवा यांना सर्दी नाही, ताप नाही, कसलंही दुखणं नाही याचं. आता तुम्ही बोलता सांगितलं की साफसफाई केली पाहिजे व्यवस्थित, नेमकं काय केलं पाहिजे? साफसफाई खाली जास्त चिडचिड नाही झाली पाहिजे, गोचिड नाही झाली पाहिजे, पिस्सा नाही झाल्या पाहिजे. आता आपण शेडला सगळे फॅन बसवले, जर खाली जास्त ओलं झालं तर ते हवेने इथे सुकून जाते आणि मच्छर डास बसत नाहीत. त्याच्यामुळं शेळीला त्यांना रोगराई येत नाही किंवा काही प्रॉब्लेम होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की चाऱ्याविषयी आपण बोलणार आहोत. आता तुमच्याकडे ज्या 15 ते 20 शेळ्या आहेत यासाठी किती ह्याच्यामध्ये चारा केला पाहिजे किंवा कसं व्यवस्थापन असतं पाहिजे? चारा 15 जर असल्या तर 20 गुंठे चारा ठेवला पाहिजे. चारा कमीत कमी 4 प्रकारचा तरी पाहिजे. यांना बदलून प्रत्येक टायमाला टाकायच्या टायमाला बदलून चारा पाहिजे. एक टाइम कोरडा चारा पाहिजे, घास पाहिजे, मुरघास पाहिजे. हे 3-4 चाऱ्याचं ते अवस्था झालीच पाहिजे. आपल्याकडं कसं नियोजन असतं सकाळी ते संध्याकाळपासून कसं तुमचं दिनक्रम असतं? सकाळी एक टाइम घास, एक टाइम शेवटला तुरीचं भूस, एक टाइम मुरघास, दसरथ घास आणि पावना गहू. 4 टायमाला 4 जातीचा गहू आम्ही व्यवस्थापन करतो त्याचं. आता तुम्ही 4 टायमाला समजा वेगवेगळ्या प्रकारचा चारा द्यावा. आता ह्या ज्या शेळ्या आहेत इथं जर पाठीमागं बघितलं, जर आपण बघितलं इथं तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन केलं, तुम्ही तुटी वगैरे सगळं व्यवस्थापन आहे. हे सगळं ऑटोमॅटिक त्यांना एक कॉक फिरला की 4 लिटर ऑटोमॅटिक भरते. त्यांची रोज साफसफाई राहते, रोज कंटिन्यू रोज. म्हणजे एक टाइम सकाळी भरून ठेवलं दिवसभर. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यांना शेळी पालन करायचे ते शेतकऱ्यांना प्रश्न असतो, आपल्याला शेळ्याची जी संख्या आहे किती शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे,
कोणत्या जातीमध्ये म्हणजे कोणत्या शेळ्यामध्ये जास्त फायदा हे तर लोक पाहतातच, पण मिनिमम ज्यांना बिटलमध्ये शेळी पालन करायचे त्या शेतकऱ्यांसाठी कितीपासून सुरुवात केली पाहिजे आपण? 5 ते 6 पासून सुरुवात केली पाहिजे, कारण शेतकरी हा लय मोठा माणूस नसतो. त्याने कमी भांडवल मध्ये जास्त 1 वर्षाच्या नंतर 1.5 वर्षाच्या नंतर त्यांनी त्याचंच उत्पन्न वाढीत चाललंय, तिथून मोठं प्रॉफिट घेईल. कमी याच्यामध्ये एकखटी जायचं आणि 5 लाख 6 लाख गुतायचं असं करू नये. एक 6 ते 7 लाखापासूनच चालू केलं पाहिजे. आता ते तर आहेच, पण जे शेड रचना आहे ती शेड रचना कशी असायला पाहिजे? शेड रचना ही आपली बघा तुम्ही आता शेड रचना हाई अशी बनवलेली आहे आपण, ही वैयक्तिक स्वतः आम्ही बनवलेली आहे. आपलं जे शेड आहे, आता तुमच्याकडे ज्या बिटल तुम्ही शेळ्या ठेवलेल्या शेडची रचना तुमची गव्हाणी व्यवस्थित आहे, तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन केलंय, पण ज्यांना नवीन सुरुवात करायची तर कशी शेड रचना असली पाहिजे? शेड रचना जशी शेतकऱ्याची जागा असेल तशी, त्याचं जसं नियोजन असेल तसं, पण आपलं नियोजन जे होतं 30 बाय 30 आहे, 32 बाय 32 असं आहे. आपण मध्ये बरोबर सेंटरला गव्हाणी केलेले आहेत, कारण तिकडून बी पिल्लर राहिले पाहिजेत किंवा बिल्डर तिकडून राहिला पाहिजे, इकडून बी शेडा आपल्या पलीकडे आले पाहिजे. दोन्हीला एकखटी चारा टाकता येतोय. म्हणजे पलीकडं ब्रिडरसाठी एक कप्पा, एक कप्पा आणि बाकी शेळ्यासाठी एक कप्पा, आणि प्युअर कार्डासाठी जे बारकाली पिल्ले आहेत त्यांच्यासाठी स्पेशल एक कप्पा, पिल्लांसाठी सेपरेट. सेपरेट. बरं, का बरं पिल्लासाठी सेपरेट, बकऱ्यासाठी सेपरेट, काय नाही? कारण त्याला कंटिन्यू जर आपल्या आईला पियत राहिले तर मग संध्याकाळी त्यांना दूध येणार नाही ना, आणि त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो सारखं पिऊन पिऊन. मेन आपलं उत्पन्न पिल्लेच असते, मेन उत्पन्न पिल्ले. बरं, आता तुम्ही सांगितलं त्यांना पाजण्याचं नियोजन कसं असतं? किती टाइम आपण गाडांना पाजता? पाजण्याचं नियोजन 2 टाइम, 2 टाइम पाजतो त्यांना. आता हे 3 महिन्याची आहे, ही बघा प्युअर बिट्टल आहे, 3 महिन्याचीच बिट्टल आहे. हिला 3 महिन्याची. 3 महिन्याची. आपली गावरान 3 महिन्यात एवढं होत नाही. हिला आता मागणी करून गेली गावातच, 36,000 रुपयाला याला मागणी करून गेली गावातच. प्युअर बिट्टल मध्ये आहे. 36,000 मागितलं तरी आपण दिलेलं नाही. 36 ला मागितलं तरी दिलं नाही. प्युअर बिट्टल आहे. प्युअर बिटल. प्युअर बिट्टल. बरं, आता हे तुम्ही म्हणजे नगाव विकता का वजनावर समजा विकायचं म्हणलं तर? नाही, नगावच विकतो. नगाव. शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं ही जी पाट आहे 3 महिन्याची आहे बिटलची जर ओळख जर तुम्ही बघितली तर सगळी कानावर असते. कानाची लेंथ जर बघितली, लांब कान असते, 27 इंच 22 इंच अशा पद्धतीने, आणि ह्याचं जे नोज असतं रोमन मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. अशा पद्धतीने बिटलमध्ये क्रॉस पण म्हणजे आलेले आहेत. पण ज्यांना बिटलची खरी ओळख आहे तर मामाने सांगितल्याप्रमाणे गावरांचं जर आपण जर पिल्लू जर बघितलं तर 3 महिन्याचं पिल्लू असं तुम्हाला गुबगुबीत कधी दिसणार नाही. फक्त बिटलची अशी म्हणजे चमक असते, सगळ्या गोष्टी असतात. ज्यांना बिटलमध्ये काम करायचंय अशा फार्मला तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे, जिथं बिटलमध्ये काम चालतं. कशा पद्धतीने त्यांनी शेडची रचना केलेली आहे, चारा कसा केलेला आहे, संपूर्ण माहिती घेऊनच आपण बिटल या शेळी पालनाकडे वळायचंय. तर मामा अलीकडे आपल्याकडं तुम्ही सांगितलं, आता बऱ्याच फार्मवरती आम्ही ज्यावेळेस व्हिजिट करतो ते खाली कोबा वगैरे केलेला असतो, इटाचं केलेलं असतं, म्हणजे एक हायटेक असे शेड केलेलं असतं. आपण एकदम साध्या पद्धतीने केलं. का बरं, नेमकं इथं कोबा का नाही केला? कोब्याने असा प्रॉब्लेम होतो, त्यांनी जी लघवी करतात ती एक तर ती जिरत नाही, आणि त्यांच्या नख्याला प्रॉब्लेम होतो, आणि पाऊस काळा दिवसामध्ये ती एक तर वाळत नाही. आता याच्यामध्ये कसं आहे, त्यांच्या नख्या पण खराब होत नाही, लघवी जरी केली तरी त्याच्यात ऑटोमॅटिक जिरते, आणि त्यांना प्रॉब्लेम येत नाही, गोचिड होत नाही, मच्छर होत नाही. आणि ते कोब्यावरती कंटिन्यू घाण साचून कारण लेंड्या ते त्यांच्या पायाखाली फुटून कोबा एकदम खराब दिसतो. हे दररोज स्वच्छता करतो? रोज डेली 2 टाइम. आता तुमच्या ह्या जे शेळ्या आहेत, तुम्ही सांगितलं सुरुवातीला जे शेळ्या आणले त्या कोणत्या आणल्या होत्या आपण? सुरुवातीला आणलेले 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हे मोठ्या सुरुवातीला आणले. सुरुवात यांच्यापासूनच चालू केली. अजून एक महत्वाचा विषय, शेळी पालनामध्ये गावरान असेल किंवा कुठलीही जात असेल, त्या काळ्या कलर जे ब्लॅक कलर आहे त्याला जास्त मागणी. आपल्याकडे थोडे वेगळ्या कलर आहे, त्यात काही डिफरन्स आहे का? आहे ना, भावामध्ये काही भावामध्ये थोडा फरक पडतो. किती एक अंदाजे मिनिमम? 5,000 4,000 फरक आहे, पण फरक आहे, 100% आहे. आता जी काळ्या मालाला क्वालिटी आहे ती असं डागी मालाला नाही असेल. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की शेळी पालनामध्ये आपल्याकडे ब्रीडर कसा असावा? ब्रीडर एकदम ओरिजिनल असायला पाहिजे. ब्रीडर आपण आता घेताना येऊ, यांच्याबरोबर 30,000 ब्रीडर घेतला होता, आता ते 1,15,000 रुपयापर्यंत मागते, पण आपण दिला नाही. 30,000ला खरेदी केलं तर त्यावेळेस ते म्हणजे किती महिन्याचा? 4 महिन्याचा होता. 4 महिने. 4 महिन्याचा. आता तो 13 महिन्याचा झाला आपल्यापाशी येऊन. 1,15,000 रुपयापर्यंत मागणी करून गेली त्याला. आता जो ब्रीडर आणलाय तो समजा किती वर्ष चालतो आपल्या शेळी पालनामध्ये? आपल्या शेळी पालन मध्ये तो 8 वर्ष 9 वर्ष चालतो.
बरं, एकच ब्रीडर ठेवायला पाहिजे का वर्षाला चेंज केला पाहिजे कसं? नाही चेंज बी करायला पाहिजे, कारण ब्रीडर आता हे ब्रीडरचे पिल्ले असल्यामुळं यांना मृत्यू ब्रीडर जमत नाही, त्याच्यामुळे ते चेंज करावंच लागते. चेंज करायला पाहिजे. करायलाच पाहिजे, चेंज करायला पाहिजे. आता अजून एक बदलायला पाहिजे त्यांनी. अजून एक महत्वाचा प्रश्न अलीकडे कॅमेऱ्याकडे बघा. शेळी पालनामध्ये शेळी पालन करत असताना आपण बघितलं गावरान शेळ्यांना शेतकरी घरचा खुराक देतात, जसं की गहू असं काही डाळी वगैरे असतात. तर आपल्या शेळ्यांना ही जी पिल्ले आहेत, आता हे चमक दिसती, ही चमक येण्यासाठी आपण कुठला खुराक देतो? यांना एक 2 टाइम शेंगदाणा पेंड, गहू आणि मका मिक्स रोज एवढ्याला 5 किलो देतो मी. सकाळी 5 किलो आणि संध्याकाळी 5 किलो, म्हणजे मिक्स मध्ये. शेळ्यांना वेगळं आणि पिल्लांना वेगळं? हा, शेळ्याला वेगळं ते नाही, सगळ्यामध्ये 5 किलो, संध्याकाळी 5 किलो आणि सकाळी 5 किलो गव्हाणीमध्ये टाकून देतो, ते खाऊन घेते ते. आता यामध्ये तुम्ही जे मिक्स देता, तर यामध्ये पौष्टिक असं कुठलं खाद्य आहे की ज्याने तुम्हाला दिल्याच्या नंतर ह्यांची अशी वाढ झाली, व्यवस्थित दिसायला? शेंगदाणा पेंड आणि मका. सगळ्यात चमक जर येत असेल तर मामा, शेतकरी बांधवांसाठी आपण काय संदेश देतात की शेळी पालनामध्ये खरंच परवडतं का नेमकं? शेळी पालन मध्ये 100% परवडतं. फक्त करताना थोड्यापासून चालू केलं पाहिजे. एक खटी करायला नको, 20 आणल्या, 10 आणल्या, 15 आणल्या असं करायला नको. एक 5 नगापासून 6 नगापासून एवढ्यापासूनच चालू करायला पाहिजे. बरं. ज्याच्याकडे जास्त नियोजन आहे त्यांनी 10 पासून 15 पासून चालू करावं. बऱ्याच लोकांचं मत आहे की शेळी पालन दुसऱ्या शेतकऱ्यांचं बघून शेतकरी करतात, पण करत असताना सुरुवात ही अशी मोठ्यापासून करतात, जसं की 100 शेळ्या असतात, 50 शेळ्या असतात. त्याचं जे चाऱ्याचं नियोजन असतं, तर ते नियोजन कशा पद्धतीने, समजा एखाद्याने जर मोठं केलं तर कसं करायला पाहिजे? मोठं केलं तर अगोदर आपल्या घरचा चाऱ्याचं नियोजन पाहिजे. चारा ते आपल्या किती जित्राबाला पुरेल किंवा रोज किती कापणी होऊन किती जित्राबासाठी आपल्याला करता येईल याचं नियोजन पाहिजे. चाऱ्याचं नियोजन अगोदर पाहिजे. विक्री व्यवस्थापन त्यांचं शेड वरून होतंय, त्यांच्या क्वालिटीहून त्याच्यावरून विक्री व्यवस्थापन होऊन जाते. दुसरे शेतकरी भेट देते शेडला येऊन. आता तुमचं जे शेळी पालन तुम्ही केलंय, तर याला म्हणजे किती कालावधीपासून तुम्ही करताय? याला 11 महिने झाले मी चालू केलेलं. फक्त 11 महिने? 11 महिने झाले. बरं, या 11 महिन्यामध्ये शेळ्यांना काही आजार वगैरे काही आला का? काय आतापर्यंत इंजेक्शन पण नाही, आजार नाही, इंजेक्शन नाही, काही नाही. बरं, आता अजून एक महत्वाचा विषय आहे की शेळी पालनामधलं मेन आपला उत्पन्नाचा स्रोत असतं आपले पिल्ले, होणारं पिल्ले. तर त्या पिल्ल्यांना आपण गावरांमध्ये जर बघितलं तर डेंडळी वगैरे लागती किंवा काही पिल्ल्यांचं ते असं पोट सुटल्यावाने दिसतं. त्याबद्दल काय सांगता की कशी काळजी घेतल्याच्या नंतर आपले पिल्ले चांगले राहतात? नाही, त्यांचं पोट सुटू नये किंवा त्यांना ढेंडाळी लागू नयेत. त्यांच्या आईला ज्या टायमाला झाले पिल्ले तोपासून त्यांना फक्त दूध पाजण्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे. रोज त्यांना एक 5 मिनिटं जास्त पाजीत चाललं तर त्यांचं पोट बिघडणार नाही, ढेंडाळी लागणार नाही. आणि पोट सुटायला लागल्याच्या नंतर आपल्याला एक मेडिकलमध्ये अल्बुमर नावाची बाटली भेटती. ते एक कार्डासाठी बारक्या पिल्लासाठी 3-3 ml जर दिलं तर ते पोट सुटत नाही, एकदम व्यवस्थित राहते. बरं, आता आपण पाहतोय की तुमच्या बिटल शेळी पालनाविषयी माहिती. आपण सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न केला होता की बिटलच का निवडलं. बरं, गावरांमध्ये आता आपण गावखेड्यात जर बघितलं तर गावरांना जास्त मागणी आहे बकऱ्याच्या किमती वगैरे. म्हणजे बकऱ्याचं 4 महिन्यामध्ये आपण कटिंग मार्केटला देऊ शकतो. आता ह्याचे जे बोकडं जर आपण पाहितले ब्रीडिंगसाठीच चालतात, पण मार्केटला जर कटिंगला जर विकायचे असले तर त्याच्या किमती सेम आहेत का? नाही, सेम नाहीत. सेम नाही, याचं मार्केटला सुद्धा जास्तच जातोय. फक्त असं आहे, ब्रीडिंग साठी जास्त चालतोय. जास्त ज्याच्याकडे समजा बोकड बदलत राहतो ना, आपल्याला एक कंटिन्यू बोकड वापरता येत नाही, कारण ह्या पिल्लासाठी आपल्याला बोकड वापरता येत नाही. तो याच्यासाठी दुसराच लागतो. त्याच्यामुळे ते चेंज करण्यातच जास्त पैसे जातात. म्हणजे जास्त पैशाला विकतो. आपल्याला दुसरा आणावा लागतो, दुसऱ्याला आपला न्यावा लागतोय. म्हणजे याच्यामध्ये चालतंय ते जास्त. कटिंगसाठी हा कमीच जातो. हा फक्त बदलाबदलीत ब्रीडर चालू राहतो. शेतकरी मित्रांनो, आपण त्यांचा ब्रीडर पाहू शकता. सुरुवातीला त्याने एक 4 महिन्याचा ब्रीडर खरेदी केला होता, ज्याची किंमत होते 30,000 रुपये. आणि आता जर पाहितलं तर हा झालेला आहे जवळपास एक 12 महिन्याच्या पुढे झालेला आहे, बरोबर? 13 महिने झाला याला. बरं, आणि आता ह्याची मागणी किती आहे? 1,15 पर्यंत, 1,15,000 रुपये. आता हा आपल्याला विकायचा आहे का? नाही, गेला तेवढ्याला तर देऊ शकतो आपण. कितीला? 1,15. 1,15. शेतकरी मित्रांनो, ज्यांना बिटल शेळी पालनामध्ये काम करायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा जो ब्रीडर आहे विक्रीसाठी आहे. स्क्रीनवरती त्यांचा नंबर दिसतोय, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि चौकशी करून तुम्ही हा ब्रीडर खरेदी करू शकता. बरं मामा, आता हे जे ब्रीडर आहे, ब्रीडरमध्ये बरेचसे जे क्रॉस जाती बिटलच्या
त्याचे पण असं समजा दिसतं, तर बिटलचाच आहे ओरिजिनल, कशी ओळख करायची नेमकी? विठ्ठलचा त्याची कानाची लेन्स, डोळ्याची लेन्स, शिंग हे व्यवस्थित असले पाहिजे. हे नाक बघा त्याचं एकदम आपल्या गावरान शेळीपेक्षा वेगळंच आहे. याला खाली पोळी पण असते, अशी पोळी बी दिसली पाहिजे. आणि कानाची लेन्स एकदम आता 19 इंच कान आहे याची, हाईट 55 इंच आहे. हाईट 55. 55 आणि कान 19 इंच.